नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर शीतल सुरेश विस्पुते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आरोग्य जपण्यासाठी आणि व्याधींपासून मुक्त होण्यासाठी आपल्या मनातील आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरं आपण या कार्यक्रमाद्वारे तज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेत असतात. प्रेक्षक हो, आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत. एखाद्या कारखान्यातील यंत्राप्रमाणे ही सर्व अवयव अविरतपणे आपापलं कार्य करत असतात. पण कधी कधी एखाद्या अवयवात विकृती निर्माण होते आणि या कारखान्यारूपी शरीराला संपूर्ण त्याचा भुर्दंड भोगावा लागतो. यकृत म्हणजेच लिव्हर हे आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण आणि मोठं असं अवयव आहे. पचन संस्थेत ते महत्त्वाची भूमिका बजावतं. पण कधी कधी या यकृतामध्ये विकार निर्माण होतात आणि ते संपूर्ण शरीरासाठी घातक ठरू शकतात. म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत यकृताचे विकार आणि आयुर्वेद या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर सत्यन गुजर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर सत्यन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपन्न केली आहे. तसेच गेली 15 वर्ष ते पुणे मुंबई येथे आयुर्वेदिक चिकित्सा करत आहेत. तसंच स्त्री पुरुष वंध्यत्व, त्वचा विकार, पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात इत्यादी विकारांवर यशस्वीपणे चिकित्सा करून त्यांनी ही चिकित्सा करण्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. प्रेक्षक हो, आपल्यालाही डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. ते काय आहेत ते जाणून घेऊया. 24908050 आणि 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी STD कोड आहेत 022. या क्रमांकावर संपर्क साधून आपणही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. पण कृपया फोन करताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा आजच्या विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग असावा. तसंच कार्यक्रमाच्या अंती आणि दुसऱ्या विश्रांतीनंतर आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आजच्या तज्ञ डॉक्टरांशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट ॲड्रेस. तेव्हा आपला कागद पेन तयार ठेवावा किंवा आपण मोबाईलच्या कॅमेराद्वारेही स्क्रीनचा फोटो घेऊन तो सेव्ह करू शकतात. तर प्रेक्षको, वळूया आजच्या चर्चेकडे. डॉक्टर, आजचा आपला विषय आहे यकृताचे विकार आणि आयुर्वेद. तर या विषयाबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल? कसं आहे, मेंदूचे नियंत्रण जसे पूर्णतः शरीरावर असते त्याचप्रमाणे पचन संस्थेवर व चयापचय प्रक्रियेवर पूर्ण यकृताचे नियंत्रण असते असे म्हणले तरी चालेल. आपल्याला जनरली काविळीसारखा एखादा आजार झाला तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक चिकित्साच ही उपयोगी असते किंवा आयुर्वेदानेच हा काविळीसारखा आजार बरा होऊ शकतो असे बऱ्याच जणांना माहिती असते. पण लिव्हर सिरोसिस किंवा जलोदर किंवा पोटामध्ये पाणी साठणे यासारख्या यकृत विकार सुद्धा आयुर्वेदिक आजारांनी पूर्णतः बरे होऊ शकतात याची बऱ्याच लोकांना कल्पना नसते. या यकृताची रचना कशी असते, त्याची कार्य कशी काय होत असतात, यकृताचे विकार होण्यामागे नेमके कारण काय आहेत, यकृत विकारांमध्ये लक्षणं कोणती दिसतात आणि हे आजार पूर्णतः बरे होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने उपयोगी होऊ शकतात हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आज हा विषय निवडलेला आहे. नक्कीच फार चांगला विषय आपण निवडला आहे. डॉक्टर, यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे, तर त्याची नक्की रचना आणि कार्य याबद्दल आपण काय सांगाल? आयुर्वेदाने कोष्ठ म्हणून एक संकल्पना सांगितलेली आहे, म्हणजे ज्याला आपण ॲब्डॉमिनल कॅव्हिटी असं म्हणत असतो. या कोष्ठांगांपैकी यकृत हा एक प्रमुख अवयव असतो. आता ह्या यकृताची रचना कशी असते हे प्रेक्षकांना कळण्यासाठी आपण काही स्लाइड्स बघूयात, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकेल. आता आपल्याला ही स्लाइड दिसते त्याप्रमाणे डायफ्रॅम ह्या स्नायूखाली, म्हणजे छाती आणि पोट वेगळं करणारा डायफ्रॅम नावाचा स्नायू असतो, त्याच्या लगेच खाली यकृताची म्हणजे यकृत त्या ठिकाणी असते. उजव्या ठिकाणी उजव्या बरगडीखाली यकृताचा प्रामुख्याने भाग असतो आणि तो ट्रान्सफरली असं पूर्णतः पोटामध्ये पसरलेला दिसत असतो. आता आपल्याला या स्लाइडमध्ये दिसते तसं. पुढची स्लाइड आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते यकृताचे कोणकोणते लोब्ज आहेत. यकृताचे प्रामुख्याने 4 भाग सांगितलेले जातात. राईट लोब पुढच्या बाजूला आपल्याला डावीकडे दिसते, तो अँटिरियर सरफेस, म्हणजे यकृत पुढून दिसत असताना त्याचा राईट लोब, लेफ्ट लोब असे 2 भाग होत असतात. मागच्या बाजूला आपल्याला स्लाइडच्या डाव्या बाजूला दिसते की पोस्टेरियर सरफेस, ह्याच्यामध्ये राईट आणि लेफ्ट लोब बरोबर कॉर्डेट लोब आणि दुसराच कॉर्डेट लोब नावाचे 2 लोब्स दिसत आहेत. त्याचप्रमाणे इन्फेरियर व्हेना कॅवा, म्हणजे अशुद्ध रक्त यकृतातून बाहेर नेण्यासाठी किंवा शुद्ध रक्त यकृतापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या काही रक्तवाहिन्या असतात त्या त्याच्यातून आतमध्ये येत असतात. आपल्याला खाली गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाची पिशवी सुद्धा दिसत आहे आणि त्याचप्रमाणे कॉमन बाईल डक्ट सुद्धा दिसत आहे. आपल्याला पुढची स्लाइड ह्याच्यामध्ये दिसते
यकृताच्या शेजारचे अवयव कोणकोणते आहेत, म्हणजे यकृत त्याच्या शेजारी स्प्लीन म्हणजे प्लीहा आपल्याला दिसते, यकृताच्या पुढच्या बाजूला स्टमक म्हणजे जठराचा भाग असतो, पॅन्क्रियासचा भाग असतो, कोलॉन किंवा स्मॉल इंटेस्टाईन यासारख्या स्लाइड्स आपल्याला दिसत आहेत. ही स्लाइडमध्ये आपल्याला यकृताशी संबंधित असणारे अवयव लवकर लक्षात येऊ शकतात. म्हणजे यकृतामधून हिपॅटिक डक्ट बाहेर पडत असते. यकृतामध्ये पित्त तयार होण्याचं काम मेनली प्रामुख्याने होत असतं आणि हे पित्त हिपॅटिक डक्टमधनं बाहेर पडतं. त्याचप्रमाणे गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाच्या पिशवीमधून जे पित्त बाहेर पडणारं असतं ते कॉमन बाईल डक्टमधनं खाली येत असतं लहान आतड्यात. आपल्याला पॅन्क्रियाटिक डक्ट दिसते म्हणजे पॅन्क्रियाज म्हणजे आग्नेयाशय, इथून जे काही पित्त बाहेर पडतं ती नळी सुद्धा कॉमन बाईल डक्टला जोडली जाते आणि ह्या सर्व ठिकाणी येणारं पित्त लहान आतड्यांच्या ठिकाणी येतं आणि त्या ठिकाणी पचनाचं काम करत असतं. यकृताची स्वतःची पोर्टल सिस्टीम असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही रक्तवाहिन्या अशा असतात की यकृतापासून त्यात सुरू होतात आणि यकृतापाशीच येऊन थांबत असतात आणि ती गोष्ट ही यकृताच्या पचन प्रक्रियेच्या म्हणजे पचन प्रक्रियेवर जे काही यकृत नियंत्रण ठेवत असतं त्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. ज्यावेळेला पचन प्रक्रिया होत असते त्यावेळेला लहान आतड्यांशी संबंधित असणाऱ्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या पोर्टल व्हेनला येऊन मिळत असतात. म्हणजे यकृताशी संबंधित असणारी एक प्रमुख रक्तवाहिनी असते. म्हणजे तिथून जे काही शोषलं जातं लहान आतड्यांमधून जे काही शोषणाचं काम होत असतं तिथून जो भाग शोषला जातो तो पुन्हा ह्या रक्तवाहिनीतून यकृतामध्ये येतो आणि यकृतामध्ये ते आल्यानंतर त्यातला आवश्यक असणारा भाग हा यकृत शोषून घेत असतो. म्हणजे जे काही ग्लुकोज वगैरे आहे, साखरेसारखा भाग असतो, जे काही प्रोटीन्स असतात, जे काही व्हिटॅमिन्स असतात, शरीराला आवश्यक असणारी जी काही प्रथिनं आहेत ती सर्व ही या यकृतामार्फत शोषली जात असतात आणि जेव्हा शरीराला आवश्यकता असते त्यावेळेला ती वापरली जात असतात. त्याच्यामुळे आपण जसं म्हणतो पचन संस्थेवर यकृताचं नियंत्रण कशा पद्धतीने आहे तर ते ह्या पद्धतीने असतं. त्यामुळे यकृतामध्ये चयापचयाची प्रक्रिया मेटाबॉलिझमचा जो भाग आहे म्हणजे आवश्यक असणारे जे काही व्हिटॅमिन्स असतात, व्हिटॅमिन ए असू देत, व्हिटॅमिन B12 असू देत, व्हिटॅमिन सी असू देत, यासारखे व्हिटॅमिन्स यकृतामध्ये तयार होत असतात. आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स ॲब्सॉर्ब केले जातात. शरीराला त्याची गरज नसेल तर ते यकृतामध्ये साठवून ठेवले जातात आणि जेव्हा जेव्हा शरीराला गरज पडत असेल त्यावेळेला ते यकृतामधून पुन्हा सिक्रेट केले जातात शरीराला जिथं गरज असेल त्या ठिकाणी. त्याच्यामुळे स्टोरेजचं सुद्धा महत्त्वाचं काम यकृतामार्फत होत असतं. त्याचप्रमाणे विविध प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात जे ॲब्सॉर्ब होत असतात यकृतामार्फत, ते ब्रेकडाऊन केले जातात. यकृतामार्फत त्यांचं शोषण केलं जातं, त्याचं ATP मध्ये म्हणजे एक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. आणि आपण अजून पण जाणून घेऊया यकृताचे कार्य काय काय आहे, कारण बरंच महत्त्वाचा अवयव आहे. आपण आपल्याला कार्यक्रमामध्ये पहिला फोन आला आहे प्रशांत यांचा सोलापूरवरून. हॅलो, नमस्कार प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, प्रशांत शिंदे बोलतो सोलापूरवरून. हां, तर माझा प्रश्न असा होता की मला पित्ताचा बऱ्याच प्रमाणात त्रास होतो, तर त्यासाठी आयुर्वेदिक उपचार काय करावे लागतील आणि काय आहारात बदल करायचा असेल तरी पण सांगा. पित्ताचा त्रास होतो म्हणजे काय होतं आपल्याला? पित्ताचा त्रास म्हणजे बऱ्याच वेळा भूक मंदावणे, झोप न लागणे, डोकं दुखणे अशा प्रकारचे बरेच त्रास होतात. भूक लागत नाही बऱ्याच वेळा आणि झोप लागत नाही ना पित्तामुळे, डोक्यात त्रास होतो, भरपूर दुखते. प्रशांतजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांना पित्ताचा त्रास होतोय तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आयुर्वेदानुसार पित्त तयार होण्याचं काम मेनली आयुर्वेदानुसार हे यकृतामध्ये होत असतं. यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर तिथून ते स्त्रवित होतं, नंतर ते गॉल ब्लॅडरमध्ये म्हणजे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये साठतं आणि ज्या वेळेला आहार लहान आतड्यामध्ये येईल त्यावेळेला हे पित्त सिक्रेट केलं जातं. पित्ताशयाच्या पिशवीमधून पित्त स्त्रवत असतं आणि त्याचप्रमाणे पॅन्क्रियाज म्हणजे आग्नेयाशयामधून पित्त स्त्रवत असतं आणि नंतर ते लहान आतड्यामध्ये येऊन पचनाचं काम करत असतं. त्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होत असतो की आम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे, आम्लपित्ताचा त्रास आहे, बरेच वर्षानुवर्ष ह्या गोष्टी चालू आहेत, पण त्याचा संबंध हा यकृताशी असतो ही गोष्ट कोणालाच बहुतांशी कल्पना नसते. आयुर्वेदाने सांगताना रक्ताचा मल म्हणून पित्त सांगितलेलं आहे. खूप म्हणजे गमतीची गोष्ट आहे खरं तर. आता आपण ज्या वेळेला रचना किंवा फिजिओलॉजी ज्या वेळेला आता 150-200 वर्षापूर्वी हा मायक्रोस्कोपिक गोष्टी लक्षात यायला लागला की यकृतामध्ये कुफर सेल्स नावाचे सेल्स असतात. एक हिपॅटिक सेल्स असतात आणि दुसरं कुफर सेल्स असतात. ह्या कुफर सेल्सचं महत्त्वाचं काम असतं म्हणजे ते पित्त तयार करणं. म्हणजे हिमोग्लोबिन ज्या नको असणाऱ्या हिमोग्लोबिनच्या पेशी असतात त्या ब्रेकडाऊन होतात, त्याच्यापासून हिम आणि ग्लोबिन नावाचे 2 पदार्थ तयार होत असतात आणि त्यातल्या हिमपासून बिलिरुबिन म्हणजे बाईल नावाचा घटक तयार होत असतो ज्याला आपण पित्त असं म्हणत असतो. त्याच्यामुळे हे मल स्वरूपात पित्त तयार होतं आणि आयुर्वेदाने सांगताना रक्ताचं मल म्हणून पित्त तयार होतं हे हजारो वर्षापूर्वी गोष्ट सांगून ठेवलेली आहे. म्हणजे ऋषींची दिव्य दृष्टी किती पद्धतीने होती की आता आपल्याला लक्षात येते की ह्या सेल्स अशा पद्धतीने पित्त तयार करतात. पण आयुर्वेदाने सांगताना हे रक्त व स्रोतसाचं मूलस्थान म्हणून यकृत सांगितलेलं आहे. मलरूप पित्त यकृतात तयार होत असतं आणि आग्नेयाशयात किंवा पॅन्क्रियास तयार होणारं पित्त हे दोषरूप पित्त म्हणून सिक्रेट होत असतं आणि ही
दोन्ही पित्त पचनासाठी खूप आवश्यक असतात. ज्या वेळेला चुकीच्या पद्धतीने आहाराचा परिणाम या यकृतावर होतो त्यावेळेला हे मलरूप पित्त चांगल्या पद्धतीने उदिरित होत नाही किंवा त्यांचे गुणधर्म प्राकृत पित्तासारखे नसतात आणि त्यावेळेला पित्ताचे वेगवेगळे आजार सुरू होतात. आणि मग पित्ताच्या आजारांमध्ये सुद्धा ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे आपण म्हणतो वात पित्त आणि कफामुळे आयुर्वेदानुसार हे आजार होत असतात, पण त्याच्यातले हजारो लाखो आजार असे वेगवेगळे असतात आणि करणारे 3च दोष असतात. कारण पित्त कोणत्या गुणधर्माने बिघडत आहे, कसं बिघडत आहे, त्याच्या मागची कारणं काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावर डिपेंड असतात. त्यामुळे तुमचा पित्ताचा जो त्रास होत असतो त्याच्या मागची कारणं काय आहेत, पित्त कोणत्या गुणधर्माने, म्हणजे आम्ल पित्त नुसतं असेल, आम्ल गुणधर्माचं पित्त जास्त तयार होते तर त्यामुळे आम्ल पित्तासारखी लक्षणं दिसतात. उष्ण तीक्ष्ण पित्त जास्त तयार होत असेल तर त्याच्यामुळे रक्तपित्तासारखे व्याधी होऊ शकतात. त्याचाच परिणाम पुढे ब्लड प्रेशरमध्ये सुद्धा होऊ शकत असतो. त्याच्यामुळे आहार याच्यामध्ये व्यवस्थित असणं गरजेचं असतं. यकृतासारखा अवयव एकदम खराब झाला किंवा बिघडला अशी गोष्ट कधीच होत नाही. वर्षानुवर्ष चुकीच्या पद्धतीचा आहार ज्यावेळेला असतो तेव्हा त्याचा परिणाम यकृतावर होत असतो. त्याच्यामुळे आहारावर नियंत्रण असणं, योग्य पद्धतीचा आहार घेणं आणि त्या पद्धतीने पित्तग्न औषधं जर तुम्ही वापरली, कामदुधा, प्रवाळ पंचामृत यासारखी औषधं जर वापरली, त्याचप्रमाणे मोरावळा, काळ्या मनुका यांचा प्रमाण तुम्ही आहारामध्ये जास्त ठेवलं किंवा दुधाचं प्रमाण जरी वाढलं, दूध आणि तुपासारखं पित्तग्न कोणतंच नाही, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आहारात वाढवा, तुमचं पित्त कमी होऊ शकेल आणि त्रास कमीच झाला नाही तर योग्य आयुर्वेदिक उपचार घ्या, त्यांनी हा त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होईल. नक्कीच त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळालं असेल. कार्यक्रमात आपल्याला अजून एक फोन आला आहे समाधान यांचा बुलढाण्यावरून. हॅलो, नमस्कार समाधानजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. आमचं असं आहे की नेहमी अपचन होत आहे. नेहमी अपचन होतं. अपचन झाल्यामुळे झोप येत नाही, तर हा यकृताचा आजार होऊ शकतो का? त्यांचा पुढचा प्रश्नामधला भाग होता की हा यकृताचा आजार आहे की नाहीये. जनरली यकृत विकारांबद्दल नेहमी हीच गोष्ट दिसून असते की यकृत विकारांची लक्षणं अशी खूप मोठ्या प्रमाणात दिसतात, लगेच लक्षात येतात अशी गोष्ट कधी होत नाही. बऱ्याच वेळेला यकृत विकारांची इव्हन मोठ्या आजारांचे सुद्धा लक्षणं, कावीळसारखा आजार असू देत, लिव्हर सिरोसिस सारखा आजार असू देत, ह्याच्यामध्ये अपचनाच्या लक्षणांपासूनच सुरुवात होत असते. भूक कमी होते, थकून गेल्यासारखं वाटतंय, जेवणाची इच्छा होत नाहीये, मळमळ होते, पोट जड होत आहे, पोट व्यवस्थित साफ होत नाहीये, असे लक्षणं जनरली दिसायला सुरुवात होत असतात. आणि ही लक्षणं कॉमनली बऱ्याचशा आजारांमध्ये दिसतात. म्हणजे साधा अजीर्णाचा, अपचनाचा त्रास असला तर ही गोष्ट दिसून येऊ शकते, किंवा कावेळीसारखा यकृत विकार असला किंवा क्रॉनिक लिव्हर डिसीज सारख्या यकृत विकारांमध्ये सुद्धा ही गोष्ट दिसून येत असते. बऱ्याच वेळेला असं होतं की कावेळीसारखा आजार जरी असला त्यावेळेला फक्त भूक मंदावलेली असते, त्यामुळे लगेच लक्षात येत नाही. डोळे ज्यावेळेला पिवळे होतात किंवा मूत्रातून पिवळेपणा, मूत्र पिवळं जास्त प्रमाणात व्हायला लागतं, नख पिवळे होतात, तेव्हाच कावीळ झालेली लक्षात येते, तोपर्यंत लक्षात येत नाही, अशी गोष्ट होत असते. त्याच्यामुळे ही लक्षणं कॉमनली जरी असली तरी त्याप्रमाणे योग्य उपचार जर तुम्ही अपचनाच्या दृष्टीने उपचार केले तर तो त्रास लगेच कमी होऊन जातो. पण फक्त अजीर्णाच्या दृष्टीने उपचार करून सुद्धा त्रास कमी होत नाहीये. अशा वेळेला तुम्ही वैद्याकडे जाऊन तपासणी करणं गरजेचं असतं. काही तपासणी करणं गरजेचं असतं की कावीळ तर नाही ना, किंवा कोणते दुसरे यकृत विकार तर झाले नाहीत ना, आणि त्या पद्धतीने लगेच दुर्लक्ष न करता लगेच जर चिकित्सा केली गेली तर यकृत विकाराची सुरुवात जरी असेल तरी तो त्रास पूर्णतः कमी होऊ शकतो. आणि झोप न लागणं हा जो भाग आहे तो अजीर्णामध्ये सुद्धा, पचन ज्या वेळेला बिघडतं त्यावेळेला त्याचा सर्वच परिणाम हा शरीरावर आणि त्याचप्रमाणे मनावर सुद्धा होत असतो. कारण शरीराबरोबर मनाचं पोषण सुद्धा हे अन्नावरच होत असतं आणि अन्न पचन प्रक्रिया ज्या वेळेला व्यवस्थित होत नाही त्यावेळेला त्याच्यामुळे झोप न लागणं यासारखी लक्षणं सुद्धा दिसून येत असतात. फक्त तुमचा होणारा त्रास नक्की कोणत्या आजारामुळे होतोय याचं योग्य निदान तुम्ही वैद्यांकडनं केलं आणि त्या पद्धतीने उपचार घेतले तर तो त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होईल. अगदी बरोबर. आयुर्वेदाने सांगितलं आहे शरीर आणि मनाचा असा एकत्र संबंध आहे, त्यामुळे शारीरिक लक्षणे ही मनावर पण दिसून येतात. आपल्याला कार्यक्रमामध्ये फोन आलेला आहे उमेश यांचा ठाण्यावरून. हॅलो, नमस्कार उमेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, माझ्या मुलाचे वय 4.5 वर्ष आहे. बोला, आपला प्रश्न विचारा उमेशजी. माझ्या मुलाचं वय 4.5 वर्ष आहे. हां, आणि त्याच्या सारखं पोटात दुखतं आणि डॉक्टरांना दाखवते, सांगितलं की लिव्हरवर थोडी सूज आहे. आयुर्वेदिक काय उपचार करता येतील? न्यूरो काय आहे? डॉक्टरांनी काय सांगितलं आहे त्यांना? काय लिव्हरवरती सूज आहे. हॅलो, लिव्हरवरती सूज आहे. सूज आहे लिव्हरवरती. ठीक आहे उमेश, आयुर्वेदिक काय उपचार करता येतील? बरं, आपला प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला आहे. 4.5 वर्ष मुलाचं वय आहे आणि लिव्हरवर सूज सांगितली आहे, काय सांगाल त्यांना? लहान मुलांमध्ये हा त्रास होण्याची संभावना असते किंवा बऱ्याच मुलांमध्ये हा त्रास दिसून सुद्धा येत असतो.
ज्यावेळेला मुलांचा आहार व्यवस्थित नसतो, बाहेरचं खाण्याची सवय जास्त प्रमाणात असते, बेकरी प्रोडक्ट्स किंवा बिस्किट आणि दूध घेण्याची सवय सुद्धा भरपूर मुलांना असते, ह्याच्यामधून जे नको असणारे विजातीय द्रव्य किंवा टॉक्सिन शरीरामध्ये जात असतात, त्याचा परिणाम हा यकृतावर होतच असतो. यकृत नको असणाऱ्या गोष्टी शरीरामध्ये आल्या की त्या शोषून ठेवणं, त्या चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत, यकृत हा पुढे सरकूनच देत नाही. यकृत हा एखादा मोठा चिरेबंदी वाडा आहे आणि त्याचा भरभक्कम दरवाजा आहे आणि त्याच्यापुढे दोन कसे एखादे बॉडीगार्ड सारखे संरक्षक कोणतरी उभे आहेत, तसं हे यकृताचं शरीरातलं काम असतं. आयुर्वेदानुसार यकृत हा शरीरातला पहिला दरवाजा असतो. तो दरवाजा जोपर्यंत तुम्ही उलटून पुढे जात नाही तोपर्यंत एखादा मोठा विकार झाला असं होतच नाही. कारण यकृत अशा गोष्टी ह्या शरीरामध्ये रक्ता थ्रू कोणत्याही दुसऱ्या धातूंपर्यंत पोहोचणार नाहीत, दुसऱ्या महत्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचणार नाही, त्याची काळजीच घेत असते. त्यामुळे अशा गोष्टी ज्यावेळेला शरीरामध्ये येतात त्यावेळेला ते यकृत ऍब्सॉर्ब करून घेत असतं, स्वतःकडे ठेवत असतं. आणि असे विषारी पदार्थ किंवा विजातीय द्रव्य जर यकृतामध्ये जास्त साठून राहायला लागले तर त्याचा परिणाम म्हणून यकृताला सूज यायला लागते, टापसा यायला लागतो आणि त्याच्यामुळे तिथे दुखणं, या पद्धतीच्या गोष्टी ह्या जाणवायला सुरुवात होते. लहान मुलांमध्ये जर अशी गोष्ट असेल तर पिंपळ किंवा पिंपळमूळ किंवा लेंडी पिंपळे नावाचं जे चूर्ण आहे, वनस्पती आहे, ते तुम्हाला बाहेर बाजारामध्ये मिळू शकते, आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळू शकते किंवा जवळच्या वैद्यांकडे मिळू शकते. त्याचं मधाबरोबर जर तुम्ही चूर्ण घेतलं तर त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो आणि त्यांनी ही सूज कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते. अगदी बरोबर. डॉक्टर, असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही कारण असतं, प्रत्येक व्याधी होण्यामागे त्याची काहीतरी कार्यकारण मीमांसा असते. यकृताचे विकार होण्यामागे काय कारण आहेत? जसं आता आपण म्हटलं की यकृत हा शरीरातला एक पहिला दरवाजा असतो. तो कोणत्याही गोष्टींसाठी सहजासहजी यकृत आत शरीरामध्ये प्रवेश करून देत नाही, विषारी गोष्टींसाठी. आणि पण सतत तुम्ही अशाच गोष्टी जर घेत राहिलात, त्या दरवाजावर जर कोणी सतत मोठा उंडका घेऊन धडका मारत राहिलं तर स्वाभाविक तो दरवाजा तुटणार आहे. आणि तशीच परिस्थिती यकृत विकारांच्याच बाबतीत होत असते. तुमचा अतिशय चुकीचा आहार असेल, तुमच्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतील, बाहेरचं खाण्याचं प्रमाण जास्त असेल, जंक फूड जर जास्त प्रमाणात असेल, मैद्याचे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाण्यामध्ये येत आहेत, अतिशय साखरेचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये जर असेल किंवा नको असणारे आंबट आंबवलेले पदार्थ जास्त येतात, शिळे पदार्थ जास्त खाण्यामध्ये येतात, लोणची पापड यासारखे पदार्थ जास्त प्रमाणात येत आहेत, दोन विरुद्ध द्रव्य म्हणजे विरुद्ध गुणाचे द्रव्य जर खाण्यामध्ये येत असतील आणि त्याच्यामुळे कोणता विषसंयोग शरीरामध्ये तयार होत असेल आणि हे जेव्हा आहारातून यकृतापर्यंत पोहोचतं त्यावेळेला यकृत अशा गोष्टी स्वतः शोषून घेतं आणि ते ज्यावेळेला शोषून घेत असतो त्यावेळेला त्याचा परिणाम हा यकृतावर होत असते. किंवा काहींना संधिवाताचा त्रास असतो, स्पॉन्डिलायटिसचा पाठीच्या मणक्याचा त्रास असतो, त्याच्यामुळे वेगवेगळी औषधं ती घेत असतात किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी सुद्धा औषधं घेणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि ही जी औषधं आहेत ती बहुतांशी ज्या वेळेला आहारात थ्रू किंवा त्या रक्तवाहिन्यांमधून यकृतामध्ये येत असतात तेव्हा यकृत ते औषधं ऍब्सॉर्ब करून घेतो, कारण जेणेकरून ही पुढच्या धातूंपर्यंत अवयवांपर्यंत पोहोचू नयेत आणि ह्या विषाक्ततेचा परिणाम मोठ्या अवयवांवर होऊ नये, त्यामुळे यकृत हे स्वतः साठून घेत असतं. यकृत स्वतःच्या कार्यापेक्षा 9 पटीने म्हणजे 9 पट काम जास्त करू शकत असतं. अशा पद्धतीने काम करणारं हे अवयव आहे, त्याच्यामुळे हा अवयव एकदम खराब होतो असं होत नाही. आपल्याला वाटतं की आपण नेहमीच बाहेर खात असतो, कितीतरी वेळा कोणत्याही पद्धतीने आहार घेण्याची सवय असते तरी आपल्याला कुठं त्रास होतोय. म्हणजे बरीच कारणं त्यामागे आहे. आपण अजून पण कारणं जाणून घेऊया. कार्यक्रमात आपल्याला एक फोन आला आहे सरोजा यांचा लातूरवरून. हॅलो, नमस्कार सरोजाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, माझ्या डाव्या साईडला ना 2 वर्ष झालं खूप दुखते. डॉक्टरांनी पित्ताचा त्रास सांगितला होता आणि नंतर ते पित्ताचं थोड्या गोळ्या दिल्या होत्या. 1 महिन्याचा कोर्स 3 महिने राहिलं, नंतर आणखी कंटिन्यू दुखायला सुरू झालं. पर नंतर आम्ही सोलापूरला दाखवलं, त्यांनी एंडोस्कोपी केली. लहान मोठ्या आतड्यामध्ये एक छोटीशी गाठ होती, ते काढून टाकली आणि गोळ्या दिल्यात. 1 महिन्याचा कोर्स केलाय, ते कम्प्लीट केला, पण काही दुखायचं कमी झालेलं नाही. त्यांनी अंदाज सांगितलं पित्ताचा त्रास आहे. अच्छा, अजून काही त्रास होतोय का तुम्हाला? नाही, कंटिन्यू पोटामध्ये दुखतंय, मळमळ वगैरे करतोय. नाही, फक्त पोटात कंटिन्यू दुखतंय. बरं, ठीक आहे सरोजाजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. काय सांगाल त्यांना डॉक्टर? अशा वेळेला वेगवेगळी कारणं असतात. वात शरीरामध्ये साठून राहणं, वाताची गती नॉर्मल नसणं, पित्त किंवा वात शरीरात साठून राहिल्यामुळे आतड्यांना एक प्रकारची सूज येणं आणि ह्या सर्व गोष्टींमुळे पोटामध्ये दुखावा हे कारण असू शकतं. अजीर्णापासून
प्लीहेवर परिणाम होण्यापासून वेगवेगळी कारणं, उदरासारखा व्याधी असतो, या सगळ्या व्याधींमध्ये हे लक्षण स्वरूपामध्ये दिसत असतं. त्याच्यामुळे नक्की तुमचं दुखणं कशामुळे आहे, कारण कोष्ठगत बरेच अवयव आहेत, त्यातल्या बऱ्याच अवयवांच्या कोणत्याही दृष्टीमुळे कोणत्याही आजारामुळे पोटात दुखणे हे लक्षण दिसत असतं आणि त्या पद्धतीने उपचार करणं हे गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने उपचार झाले, तुम्ही योग्य वैद्यांकडून तपासून घ्या, त्या पद्धतीने आयुर्वेदिक उपचार सुरू करा, त्याचे त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होईल. नक्कीच. डॉक्टर, बऱ्याचदा जेव्हा आपण सोनोग्राफी करतो त्यावेळेला त्या रिपोर्ट्समध्ये आपल्याला फॅटी लिव्हर असं एक निष्कर्ष दिसून येतो, तर हे फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचे लक्षण आणि उपचार याबद्दल आपण काय सांगाल? जसं आता आपण बघितलं की यकृतामध्ये ज्या वेळेला नको असणारे विषारी द्रव्य किंवा विजातीय द्रव्य सतत येत राहत असतात आणि ते यकृत स्वतःमध्ये साठवून ठेवायला लागतं, त्यावेळेला यकृताला ज्यावेळेला एक प्रकारची सूज येत असते किंवा यकृतमध्ये फॅट्स असणं किंवा नको असणारे प्रोटीन जास्त प्रमाणात आले किंवा मेदाचा भाग जास्त प्रमाणात आला तर तो यकृत शोषून घेत असल्यामुळे फॅटीनेस त्याच्यात 8 ते 10% असतोच. पण ज्या वेळेला तो वाढत जातो त्यावेळेला त्याला फॅटी लिव्हर असं म्हणलं जातं. आपल्याला इथे स्लाइडमध्ये खालच्या बाजूला दिसत आहे की फॅटी लिव्हरमध्ये एक प्रकारची सूज यकृताला दिसत असते. आपल्याला ह्या स्लाइडमध्ये जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने दिसून येईल आणि ही सूज यायला लागल्यामुळे हळूहळू पेशंटमध्ये लक्षणे दिसायला सुरुवात होतात आणि बहुतांशी ही अपचन ह्या संदर्भातच असतात. म्हणजे जसं आपल्याला या स्लाइडमध्ये दिसतंय की थकून गेल्यासारखं वाटतं, पोटामध्ये एक प्रकारचा अनइझीनेस जाणवायला लागतो, पेशंटची भूक हळूहळू कमी व्हायला लागते, वजन कमी व्हायला लागतं, एक प्रकारचा अशक्तपणा जाणवायला लागतो. म्हणजे यकृताचं जे काम आहे, शरीराला आवश्यक असणारा जो रिझर्व आहे, म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी शोषून घेणं आणि त्या आवश्यक आहेत त्यावेळेला ते सिक्रीट केल्या जाणं, ह्या गोष्टींचं काम ज्यावेळेला यकृतामध्ये व्यवस्थित होत नाही, जेव्हा फॅटी लिव्हर व्हायला लागतं तेव्हा असा परिणाम जाणवत असतो. जनरली बऱ्याच पेशंटमध्ये हे सिम्पटमॅटिक असतं, म्हणजे लक्षणं काही दिसत नसतात, फक्त सोनोग्राफीमध्ये लक्षात येतं की तो फॅटीनेस आहे किंवा यकृताला एक प्रकारची सूज आलेली आहे. त्यामुळे त्याच वेळेला योग्य आयुर्वेदिक उपचार जर तुम्ही सुरू केले तर हा फॅटीनेस कमी होऊ शकतो. कारण असाच फॅटीनेस चालू राहिला वर्षानुवर्ष, लगेच त्रास होतो अशी गोष्ट होत नाही, पण जर असंच चालू राहिलं तर हळूहळू ह्याचं रूपांतर लिव्हर सिरोसिस सारख्या एखाद्या मोठ्या यकृत विकारामध्ये होण्याची सुद्धा शक्यता असते. त्याप्रमाणे त्यानुसार उपचार होणं गरजेचं असतं. विरेचनासारखे पंचकर्म उपचार जर तुम्ही 1-2 वर्षातून एकदा करत राहिलात तर हा फॅटी लिव्हरचा त्रासही कमी व्हायला मदत होत असते आणि त्याच्यामुळे कोणताही मोठा उद्या यकृत विकार झाला ही गोष्ट होत नाही. किंवा पिंपळीसारखं एखादं जे चूर्ण आहे, वनस्पती आहे किंवा शरफुंकासारखी वनस्पती आहे, त्रिफळा नावाची वनस्पती आहे, यांचा वापर जर तुम्ही सतत करत राहिलात तरी ह्या आजारापासून मुक्तता व्हायला मदत मिळते. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला अजून एक फोन आला आहे प्रमोद यांचा रायगडवरून. हॅलो, नमस्कार प्रमोदजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. मला जून महिन्यामध्ये जो 8-15 दिवस पित्ताचा खूप त्रास झाला, झोपणं लागणं, पोट दुखणं, सकाळी 1-2दा उलटी झाली आणि याच्यानंतर 8-10 दिवस मला औषधोपचार घेतला, त्यानंतर तो कमी झाला आणि परत 1-2 दिवसापूर्वी परत झाला. तर मग याच्यावर यकृतावर काही परिणाम होतोय का, त्या आहारामध्ये काय कसा असावा की जेणेकरून हा त्रास जरा कमी होईल किंवा होणार नाही, याच्याबद्दल काही उपचार आहेत का? साधारण फक्त पित्तशामक औषधं घेऊन जर तुमचा आजार कमी होत असेल तर तो फक्त पित्ताशी संबंधित असणाराच आजार आहे, तो यकृत विकार आहे असं होत नाही. बऱ्याच वेळेला यकृत विकाराशी संबंधित जर आजार असेल तर डायरेक्ट आपल्याला कोणत्या तरी लिव्हर फंक्शन टेस्टच करणं गरजेचं असतं, अशी गोष्ट होत नाही. बऱ्याच वेळेला यकृताचा जर घननाद असेल, यकृतामध्ये ज्यावेळेला ही विजाती द्रव्य साठून राहतात किंवा यकृताचं काम हळूहळू कमी व्हायला लागतं त्यावेळेला यकृतामध्ये एक प्रकारची घनता जाणवायला लागते. वैद्य दातारशास्त्री म्हणून एक वैद्य आहेत, वृद्ध वैद्य आहेत आणि ह्यांची एक पांचभौतिक चिकित्सा म्हणून त्यांनी सांगितलेली आहे. फक्त यकृत, प्लीहा आणि वृक्क यांच्याशी संबंधित असणारी ही चिकित्सा असते आणि सर्व आजाराचा संबंध त्यांनी फक्त यकृत, प्लीहा आणि वृक्क ह्या तिन्हींचा विचार करून त्या पद्धतीने चिकित्सा केली गेली तर हे सर्व आजार बरे होऊ शकतात. अशा पद्धतीने ती नवीन चिकित्सा सुरू केली आहे, त्याच्या पद्धतीचे सिद्धांत मांडले आहेत आणि तशा पद्धतीने उपचार केले तर खरंच सर्व आजार बरे झालेले दिसून येतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर तुमच्या यकृताला घननाद असेल, रुग्ण तपासणी तुम्ही करत असताना ज्या वेळेला आपण ॲब्डोमेन पोटाची तपासणी करत असतो त्यावेळेला यकृत ठिकाणी जर अस्पर्शत्व असेल, तिथे दुखत असेल, त्या ठिकाणी नाद जर घन असतील तर त्यावेळेला यकृताची इन्व्हॉल्वमेंट झालेली असते. यकृतावर काहीतरी नको असणारी विषारी द्रव्य साठून राहिल्यामुळे यकृताच्या कार्यावर परिणाम व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे कोणताही आजार असेल, लक्षणं कोणतीही असेल, पण यकृताच्या ठिकाणी जर घनता असेल, त्या ठिकाणी अस्पर्शसत्व असेल तर सर्व आजारांमध्ये म्हणजे साधा पित्ताचा जरी आजार असेल आणि रुग्ण परीक्षणामध्ये असे बदल दिसत असतील तर त्यावेळेला यकृताचा विचार करून चिकित्सा होणं हे गरजेचंच असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर योग्य वैद्यांकडून जाऊन चिकित्सा करून घेतली तर पित्ताचा त्रासही तुमचा कमी व्हायला मदत होऊन जाईल आणि यकृताशी संबंधित जर आजार असेल तर तेही लक्षात येऊन त्यानुसार सुद्धा चिकित्सा होईल.
अगदी बरोबर. डॉक्टर, आज आपण यकृताच्या विकारांबद्दल चर्चा करत आहोत. तर कावीळ हा यकृताच्या विकारांमध्ये म्हणजे सर्वसामान्यपणे दिसून येणारा एक विकार आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल आणि आयुर्वेदानुसार याची चिकित्सा कशी करता येईल? आयुर्वेदाने कामला असं कावेळीला म्हणलेलं आहे. संस्कृत शब्द आहे तो कामला असं म्हणलं जातं. त्याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, बहुपित्ता कामला आणि रुद्धपद कामला. म्हणजे ज्या वेळेला उष्ण, तीक्ष्ण, विधायी गुण पदार्थ ज्या प्रमाणात जास्त घेतले जातात, म्हणजे बऱ्याच जणांना आंबट आंबवलेलं खाण्याची सवय असते, चायनीज पदार्थ जास्त प्रमाणात खाण्याची सवय असते, रात्री जागरण जास्त प्रमाणात असतं, चहा कॉफी घेण्याची जास्त प्रमाणात सवय असते आणि ह्या सगळ्या गोष्टींनी पित्त ज्यावेळेला शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढत असतं आणि हे पित्त ज्या वेळेला कोष्ठामध्ये पोटामध्ये वाढते आणि तिथून सगळ्या शरीरात पसरायला सुरुवात होत असते, त्यावेळेला त्याला बहुपित्ता कामला असं म्हणलं जातं. आपल्याला स्लाइड 1 दिसत आहे त्या संदर्भात, कावेळीच्या संदर्भात. अशा पेशंटमध्ये हळूहळू भूक कमी व्हायला लागत असते. त्याचप्रमाणे त्याचा परिणाम हा पूर्ण शरीरावर व्हायला लागतो. पित्त शरीरामध्ये पसरल्यामुळे डोळे पिवळे व्हायला लागतात, सर्व अंगच हळदीप्रमाणे पिवळे व्हायला सुरुवात होत असते, त्वचाही निस्तेज होते, भूक पेशंटची कमी होत जाते. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण मध्ये कावेळीमध्ये सुरुवात व्हायला की पेशंटची भूक ही कमी झालेली असते आणि भूक कमी झाल्यामुळे, अग्निमांद्य झाल्यामुळे पचन प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मळमळ होणे, उलट्या होणे, पोटामध्ये दुखणे, एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवणे, या प्रमाणे लक्षणे दिसत असतात. आपल्याला ह्या पुढच्या स्लाइडमध्ये दिसत आहे की जर कावीळ खूप प्रमाणात वाढली, पित्त संपूर्ण शरीरात पसरतं, त्यामुळे ते डोळ्यांमध्ये लवकर लक्षामध्ये दिसून येऊ शकतं. डोळे पिवळे व्हायला लागतात, हाताची नखे पिवळे होतात, तळहात पिवळे होणं, ह्या पद्धतीची लक्षणं पेशंटमध्ये दिसायलाही सुरुवात होत असते. याला बहुपित्ता कामला असं म्हणलं जातं. दुसरा एक प्रकार आयुर्वेदाने सांगितलेला आहे तो म्हणजे रुद्धपद कामला. म्हणजे ज्या वेळेला नको असणारा कफ किंवा नको असणाऱ्या इतर गोष्टी ह्या पित्ताशयामधून ज्या वेळेला पित्त हे लहान आतड्यांमध्ये येत असतं किंवा यकृतामधून कॉमन बाईल डक्टमधून लहान आतड्यांमध्ये येत असतं, तेव्हा मधला मार्ग किंवा स्त्रोतच जेव्हा अवरुद्ध होतात, त्यावेळेला जर पित्त लहान आतड्यांमध्ये येऊ शकलं नाही तर पचनाचं काम व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे ते पित्त बाहेर कोष्ठामध्ये किंवा पोटामध्ये न येता इतरत्र बाहेर शाखांमध्ये पसरतं आणि त्याच्यामुळे जी कावेळी दिसते त्याला रुद्धपद कामला असं म्हणलं जात असतं. आणि ह्याचे जे आता दोन्ही प्रकार वेगवेगळे आहेत आणि त्या पद्धतीने त्याची चिकित्साही बदलत असते. त्या पद्धतीने चिकित्सेबद्दल पण आपण अजून जाणून घेऊया. कार्यक्रमात आपल्याला फोन आला आहे मुरलीधर यांचा नागपूरवरून. हॅलो, नमस्कार मुरलीधरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा मुरलीधरजी. मी 64 वर्ष वयाचा गृहस्थ आहे आणि मागील 2 वर्षापासून मला लिव्हर वरती फॅटी डिपॉझिट झाला असं सांगण्यात येत आहे अॅन्युअल हेल्थ चेकअप. बरोबर. तर या संदर्भात मला काही मार्गदर्शन करायला अशी अपेक्षा आहे. अच्छा, बरं. तुम्हाला सध्या त्रास काय होतोय? त्रास आहे काहीही नाही. बरं, ठीक आहे. ठीक आहे, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलाय. आपण मगाशीच फॅटी लिव्हर या विषयावर चर्चा केली आहे, तरी आपण त्यांना थोडक्यात काय सांगाल? आपण असं तसं बघितलं तसं की फॅटी लिव्हरचा त्रास असणाऱ्या बऱ्याच पेशंटला लक्षणं खूप मोठ्या प्रमाणात दिसतात असं होत नाही. पण फॅटी लिव्हरचा त्रास तसाच चालू राहिला, यकृतावर परिणाम जर होत राहिला तर त्याच्यामुळे हळूहळू मोठा यकृत विकार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू नये. जसं आपण आता फॅटी लिव्हरची चिकित्सा बघताना बघितलं त्या पद्धतीने तुम्ही विरेचन करून घ्यावं. त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो आणि विरेचनानंतर यकृतावर काम करणारी काही जी औषधं असतात, भुई आवळ्याचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. भुई आवळ्याचा रस जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ 10-10 ml असं सुरुवात केला तरी त्याचा उपयोग नक्कीच पुढे फॅटी लिव्हर वाढू नये म्हणून चांगल्या पद्धतीने होईल. अगदीच बरोबर. बऱ्याच रुग्णांमध्ये असं दिसून येतं की त्यांना काही लक्षणं नसतात, पण जेव्हा सोनोग्राफी केली जाते तेव्हा फॅटी लिव्हर असं दिसून येतं, पण तरीही लक्षणं नसली तरीही आपल्याला ते दुर्लक्षित करता येणार नाही, त्याच्यावर उपचार करून घेणं हे गरजेचं आहे. डॉक्टर, आपण कावीळच्या उपचारांबद्दल म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने कसा उपचार करता येईल याबद्दल जाणून घेतो, तर काय सांगाल त्याबद्दल? बरोबर. कावे कामला तू विरेचनम असं आयुर्वेदामध्ये सूत्रच आहे. म्हणजे बहुपित्ता कामला असू देत किंवा ऑब्स्ट्रक्शनमुळे रुद्धपद कामला जरी असले तरी ह्या दोन्हीमध्ये विरेचनाचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. नको असणारे पित्त जे शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे ते बाहेर काढून टाकण्यासाठी ह्या विरेचनाचा म्हणजे विरेचन म्हणजे पित्त वाढलेलं जुलाबाच्या औषधांनी वेगवेगळ्या प्रकारचे औषधं पित्तघ्न औषध याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात जुलाबासाठी सुद्धा, की जेणेकरून ते नको असणारे पित्तही बाहेर काढून टाकतील आणि त्याचप्रमाणे पित्त शमनाचं पण
पण काम करतील अशा पद्धतीने वापरले जात असतात. त्याचबरोबर आहार ही गोष्ट सुद्धा ह्याच्यामध्ये खूप महत्वाची असते, कारण तेच प्रमुख कारण असल्यामुळे कावीळ होण्याचं त्या पद्धतीने सुद्धा आहाराची योजना करणे आवश्यक असतं. मुळ्याच्या रसाचा उपयोग कावीळमध्ये अतिशय चांगला होतो. बऱ्याच पेशंटला भूक कमी झालेली असते, त्यामुळे एकतर खाण्याची इच्छा नसते, पण तरी सुद्धा मुळ्याची भाजी किंवा मुळ्याच्या रसाबरोबर जर औषधं दिली गेली किंवा सकाळ संध्याकाळ मुळ्याचा रस जर जास्त प्रमाणात घेण्यात आला तर त्याच्यामुळे पित्ताचं नको असणाऱ्या पित्ताचं शोधन होत असतं. चांगल्या पद्धतीचं पित्त स्त्रवित होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे त्याचा आहारामध्ये नक्कीच समावेश करावा आणि त्या पद्धतीने नस्य उपचार, अभ्यंतर शमन औषधं आणि ह्याचबरोबर विरेचनासारखे जर प्रकार झाले तर कावीळ कायमस्वरूपी बरी होण्यासाठी मदत होत असते. कावीळ बरेच दिवस झाले लक्षातच आली नाही, दुर्लक्ष झालं तर त्याचा परिणाम हळूहळू कुंभकामलेमध्ये जसं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तसं व्हायला सुरुवात होत असते. म्हणजे ह्याच्यामध्ये चेहऱ्यावर एक प्रकारची सूज यायला लागते आणि पेशंटला एक प्रकारचे बेशुद्ध अवस्थेमध्ये पेशंट हळूहळू जायला सुरुवात होत असते. त्याप्रमाणे याच्यात युद्ध पातळीवर चिकित्सा होणं गरजेचं असतं आणि लगेच जर चिकित्सा झाली तर तोही आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. नक्कीच. कार्यक्रमात आपल्याला फोन आला आहे प्रल्हाद यांचा यवतमाळवरून. हॅलो, नमस्कार प्रल्हादजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा, मला सप्टेंबर 2018 मध्ये कावीळ झाला होता हा, आणि 2-3 महिन्यात आयुर्वेदिक उपचाराने तो बरा झाला. परंतु तेव्हापासून शरीरामध्ये बर्निंग होते, विशेष करून सांधे आणि मसलचा भाग आहे त्या ठिकाणी बर्निंग होत असते सतत. बरं. पचनाचा काही त्रास जाणवतोय तुम्हाला? हो, पचनाचा त्रास होतो. बरं, ठीक आहे. ठीक आहे प्रल्हादजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. काय सांगा? ज्या वेळेला जसं आपण आता बघितलं की पित्त हे कोष्ठाच्या ऐवजी पोटामधून शाखांमध्ये म्हणजे हातांमध्ये, पायांकडे सगळीकडे पसरतं, पूर्ण शरीरामध्ये पित्त पसरलेलं असणं ही लक्षण कावीळीमध्ये दिसत असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की बिलिरुबिनच्या लेवल्स नॉर्मल आलेले आहेत, एसजीपीटी एसजीओटीच्या लेवल्स नॉर्मल दिसत आहेत, त्याच्यामुळे कावीळ बरी झाली असं शिक्कामोर्तब केलं जातं. पण तसं होत नाही. जर तुमचं अग्निमांद्य अजून असेल, तुमचं शाखांमध्ये जे पसरलेलं पित्त अजून शाखांमध्ये तसंच असेल आणि ते पित्त पूर्णतः बाहेर पडलेलं नसेल तर त्यामुळे तुम्हाला आता जे लक्षण दिसते, दाह असणं, खांद्यांच्या ठिकाणी आगाग होणं, शरीरात आगाग होणं, ही जी लक्षणं दिसतात ती त्याच्यामुळे दिसत आहेत. त्याच्यामुळे कावीळ होण्यामागची कारणं पूर्णतः बरी झालेली नाही किंवा तो आजार पूर्णतः बरा झाला नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी योग्य उपचार होणं अजून सुद्धा गरजेचं आहे. कुमारी आसो सारखी औषधं मिळतात किंवा आरोग्यवर्धिनी सारखी औषधं तुम्हाला मिळू शकतात सहजासहजी. अशी औषधं तुम्ही सुरू करा, त्याचा उपयोग नक्कीच चांगला होईल. नाहीतर वैद्याचा सल्ला घेऊन योग्य चिकित्सा सुरू करा, कारण ह्या गोष्टी अशा शरीरात साठून राहिल्या तर पुढे ह्या अजून त्रासदायक होतात. नवीन वेगवेगळे आजार त्याच्यामुळे होत असतात. त्यामुळे त्याच्यावर लगेच चिकित्सा होऊन तो आजार पूर्ण बरा होणं हे गरजेचं असतं. अगदी नक्कीच बरोबर. म्हणजे जुना आजार जरी असला तरी त्याची लक्षणं किंवा त्याचा जो त्रास आहे तो पुढे जाऊन पण जाणवू शकतो. डॉक्टर, सिरोसिस ऑफ लिव्हर जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्याकडे बरेच गांभीर्याने बघितलं जातं. आयुर्वेदानुसार याचा उपचार पद्धती कशी आहे किंवा याची लक्षणं कशी आहेत याबद्दल आपण काय सांगाल? लिव्हर सिरोसिस म्हणजे आत्ता जे आपण काही यकृताची कार्य बघितली की यकृताची कार्य जी जी आहेत ती ज्यावेळेला हळूहळू कमी होत जातात त्यावेळेला त्याला लिव्हर सिरोसिस असं म्हणलं जातं. किंवा लिव्हर सिरोसिस म्हणजे एक प्रकारची घनता यकृतामध्ये जास्त प्रमाणात वाढायला लागते, गाठींसारखी यकृताची रचना होत असते. त्याच्यासाठी आपण एक स्लाइड बघूयात. जसं आपल्याला इथे दिसतंय की लिव्हर सिरोसिस मध्ये असे बदल होत आहेत. राईट. आपल्याला बहुतांशी लिव्हर सिरोसिसमध्ये कावीळ असणं ही बहुतांशी लिव्हर सिरोसिसमध्ये लक्षणं दिसत असतात. कारण यकृताचं जर काम व्यवस्थित झालं नाही त्यावेळेला नको असणारे बिलिरुबिन सारखे द्रव्य शरीरामध्ये जास्त साठून राहतात आणि त्याचा परिणाम म्हणून कावीळ होणं यासारखे लक्षणं व्हायला लागतात. हळूहळू लिव्हर सिरोसिस जर तसंच चालू राहिलं तर द्रवभाग पोटामध्ये साठून राहतो आणि त्याचं रूपांतर जलोदरामध्ये होऊ शकतं. अशक्तपणा जास्त प्रमाणात येत असतो. मळमळ किंवा उलटी ह्यासारखे लक्षणं पेशंटमध्ये रुग्णामध्ये जास्त जाणवायला लागतात. त्वचा काळपट पडत जाते, केस गळणं, कमरेच्या ठिकाणी लाल रंगाच्या रेषा दिसणं यासारखी लक्षणं सुद्धा लिव्हर सिरोसिसमध्ये दिसत असतात. लिव्हर सिरोसिसमध्ये यकृत हळूहळू श्रंक होत जाणं किंवा त्याचं नॉर्मल स्ट्रक्चर न राहता गाठी गाठी सारखी रचना दिसत जाणं अशी गोष्ट होत जाते. यकृताच्या पेशींना एक प्रकारची घनता येत असते आणि त्याचा परिणाम म्हणून यकृताची सर्व कार्य हळूहळू कमी होत जात असतात. त्याच्यामुळे आवश्यक असणाऱ्या गोष्टी, आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स शोषून घेण्याचं काम जे व्हायला पाहिजे ते होत नाही. त्याचप्रमाणे आवश्यक असणारे प्रोटीन्स किंवा जी शुगर ग्लुकोज स्वरूपात साठवली जाते ती साठवली जात नाही आणि ह्याचा परिणाम म्हणून शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या काही मिळायला पाहिजेत, ऊर्जा जी एनर्जी मिळणं गरजेचं असतं ती मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळी लक्षणं रुग्णांमध्ये दिसायला सुरुवात होत असते. जनरली पहिल्या स्टेजमध्ये लिव्हर सिरोसिस हे लक्षात येत नाही, फक्त बिलिरुबिन सारख्या गोष्टी वाढलेल्या असतात
काही काही पेशंटमध्ये एसजीपीटी एसजीओटी वाढलेले दिसत असतं, पण रुग्णाला त्रास जास्त होत नसतो. कधीतरी यकृताच्या भागामध्ये दुखणं हे लक्षण दिसत असतं, किंवा ज्या वेळेला स्टेज खूप वाढत जाते लिव्हर सिरोसिसचे त्यावेळेला पोर्टल हायपरटेन्शन नावाचा प्रकार असतो. म्हणजे यकृतामध्ये जर कंजेशन आलं, यकृताचं काम व्यवस्थित झालं नाही, नको असणाऱ्या गोष्टी यकृतात साठून राहायला लागल्या, तर त्याचा परिणाम म्हणजे हळूहळू जी पोर्टल सिस्टीम आपण बघितली त्याचा परिणाम हा यकृताच्या रक्तवाहिन्यांवर व्हायला सुरुवात होत असते. त्या ठिकाणी नको ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होत असते आणि तिथला रक्तदाब वाढल्यामुळे त्याच्यामुळे हळूहळू जिथं जिथं पोर्टल व्हेन्स असतात, म्हणजे प्लिहा आहे किंवा अन्ननलिका आहे किंवा लहान आतड्यांच्या ठिकाणी हळूहळू रक्तस्राव व्हायला लागतो. त्याच्यामुळे रक्ताची उलटी होणं हे लक्षण सुद्धा जनरली पोर्टल हायपरटेन्शनमध्ये किंवा लिव्हर सिरोसिसच्या आजारामध्ये होत असतं. आणि त्याच्यानंतर रक्ताची उलटी झाल्यानंतर जेव्हा तपासण्या केल्या जातात त्यावेळेला लिव्हर सिरोसिस सारखा आजार हा बहुतांश लक्षात येत असतो, त्याच्यापूर्वी लक्षात जनरली येत नाही. आयुर्वेदाने या सगळ्याचा विचार हा यकृत दाल्योदर ह्या पद्धतीने केलेला आहे. आणि त्या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही चिकित्सा करत असता तेव्हा हा लिव्हर सिरोसिस सारखा आजार पूर्णतः बरा होत असतो. बऱ्याच वेळेला असं होत असतं की अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस म्हणजे ज्यांना मद्यपानाची सवय खूप जास्त प्रमाणात असते अशा लोकांचा परिणाम, अशा लोकांमध्ये लिव्हर सिरोसिसचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात दिसत असतं. कारण मद्यपान हे सुद्धा विषारी द्रव्यच आहे. त्याचं प्रमाण जर खूप जास्त झालं तर ऑब्व्हियसली ज्यावेळेला यकृतापर्यंत ह्या गोष्टी येत असतात त्यावेळेला यकृतामार्फत हे नको असणारे टॉक्सिन्स, विषारी पदार्थ शोषून घेतले जातात आणि त्याचा परिणाम हळूहळू यकृताच्या पेशींवर व्हायला लागतो. यकृतांच्या पेशींचं काम कमी व्हायला लागतं, तिथे एक प्रकारची घनता यायला लागते. यकृताचं जे मूलभूत स्रोत, रक्त व स्रोतसाचं मूलस्थान म्हणून यकृत काम करतं, त्याच्यावर यकृतावर परिणाम झाल्यामुळे हे विषारी पदार्थ हळूहळू रक्तामध्ये जात असतात आणि मग त्याचा परिणाम पूर्णतः शरीरावर व्हायला सुरुवात होत असते. अगदी बरोबर. डॉक्टर, आपण अजून पण जाणून घेऊया लिव्हर सिरोसिस बद्दल. कार्यक्रमात आपल्याला फोन आला आहे सागर यांचा अहमदनगरवरून. हॅलो, नमस्कार सागरजी, आपला प्रश्न विचारा, बोला. 2 महिन्यापूर्वी माझ्या लिव्हरला तापेमुळे इन्फेक्शन झालं होतं. ती सूज जी आहे ती अजूनही बऱ्या प्रमाणात कमी झालेली नाही, म्हणजे अजूनही सूज आहे लिव्हर. बरं, आपल्याला त्रास काय होतोय, काही लक्षणं जाणवत आहेत? हो, ती बरगडी आहे ना त्याच्या खाली राऊंडेड सर्कल मध्ये दुखते सारखं, लिव्हरच्या बॉर्डर लागूनही सूज आहे असं सोनोग्राफीमध्ये दिसलंय. डॉक्टर, त्यांना लिव्हरवर सूज आहे आणि त्यांना पोटात त्या ठिकाणी दुखत पण आहे, तर त्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? बऱ्याच रुग्णांमध्ये ही तक्रार असते. बहुतांश ज्यांना इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस सारखा आजार असतो, म्हणजे ज्यावेळेला पाण्यातून कावीळ होत असते, पांढरी कावीळ असं त्याला जनरली म्हणलं जातं. नको असणारं दूषित पाणी ज्या वेळेला घेतलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून व्हायरल इन्फेक्शनमुळे व्हायरल हिपॅटायटिस नावाचा हा प्रकार असतो, म्हणजे यकृताला एक प्रकारची सूज येत असते. त्याची कारणं सुद्धा वेगवेगळी असतात, पण बहुतांश हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी ह्यासारखी जी कारणं आहेत, म्हणजे ह्या गोष्टींचं व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे त्याचा परिणाम जर यकृतावर झाला तर यकृताला सूज येऊ शकते. बऱ्याच लोकांमध्ये फक्त हे पॉझिटिव्ह असतात, कॅरियर असतात, म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह येत असते पण लक्षणं काही दिसत नसतात. पण काही काही रुग्णांमध्ये लक्षणंही दिसायला सुरुवात होत असते, यकृतामध्ये सूज दिसत असते. अशा रुग्णांमध्ये जनरली त्रिफळा किंवा भूनिंब काडेचिराई नावाचं एक औषध आहे. त्रिफळ आणि गुळवेल ह्या 3 गोष्टींचा, 3 वनस्पतींचा काढा एकत्र घेऊन जर सतत चालू ठेवला तर त्याच्यामुळे ही सूज नक्कीच कमी व्हायला मदत होत असते. अगदी बरोबर. डॉक्टर, आपण ज्यावेळेला लिव्हर सिरोसिस बघत होतो तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपण म्हणालात की त्या जलोदरामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतो. जलोदर आपण वैद्यकीय भाषेत म्हणतो, सामान्य भाषेत त्याला पोटात पाणी होणं असं म्हटलं जातं. तर त्याबद्दल त्याची लक्षणं काय काय आहेत किंवा आयुर्वेदानुसार त्याचा कसा उपचार केला जाऊ शकतो? अगदी बरोबर. जसं आपण म्हणलं तसं आयुर्वेदाने लिव्हर सिरोसिसचा विचार हा यकृत दाल्योदर अशा पद्धतीने केलेला आहे. म्हणजे उदर नावाचा आयुर्वेदाने आजार सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये मलभाग खूप जास्त प्रमाणात वाढत असतो. मलाची वृद्धी होणं, दोषांना मलस्वरूप प्राप्त होणं, धातूंना मलस्वरूप प्राप्त होणं आणि नको असणारे विषारी द्रव्य ज्यावेळेला शरीरामध्ये साठून राहतात, कोष्ठामध्ये साठून राहतात आणि त्याचा परिणाम म्हणून ज्यावेळेला पोटाचा घेर वाढत जात असतो त्यावेळेला त्याला उदर असं म्हणलं जातं. आणि ज्यावेळेला हे नको असणारे विजातीय द्रव्य आहेत, नको असणारे टॉक्सिन्स आहेत किंवा दोष जे साठून राहिलेले आहेत त्यांना एक प्रकारची द्रवरूपता यायला लागते, त्यावेळेला त्याला जलोदर असं म्हणलं जातं. म्हणजे आयुर्वेदानुसार छिद्रोदर नावाचा जो काही उदराचा प्रकार आहे तो सोडून इतर सगळ्या उदरांचं पुढे रूपांतर हे जलोदरामध्ये होत असतं. आणि लिव्हर सिरोसिस हे आयुर्वेद यकृत दाल्योदर ह्या पद्धतीने उपचार करत असल्यामुळे बऱ्याच यकृत दाल्योदराच्या किंवा लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये असायटिस होणं किंवा पोटामध्ये पाणी साठणं हे खूप कॉमनली दिसत असतं.
आणि त्या पद्धतीने जर यकृतानुसार पोटामध्ये पाणी साठतंय किंवा जलोदर आपण ज्याला म्हणत असतो त्याच्या मागची कारणं काय आहेत याप्रमाणे उपचार होणं गरजेचं असतं. आता आपल्याला स्लाइड जशी दिसते त्या पद्धतीने ह्या रुग्णांमध्ये अग्निमंद झालेला असतो, भूक अतिशय कमी झालेली असते, उदराचा आकार वाढलेला असतो, घेर वाढलेला असतो, पोटामध्ये पाणी साठून राहिलेलं असतं, फ्लुइड ओव्हरलोड वाढल्यामुळे सर्वांगाला एक प्रकारची सूज येत असते, हातापायांच्या काड्या आणि पोटाला वाढलेला घेर हे कॉमनली लक्षण जलोदरामध्ये दिसत असतं. त्याचप्रमाणे निरुत्साहपणा जास्त प्रमाणात असतो, 2-2, 4-4 दिवस पोट व्यवस्थित साफ न होणं, मलभाग व्यवस्थित साफ न होणं हे लक्षण कॉमनली जलोदरामध्ये दिसत असतं. कारण दोषांची वृद्धी असल्यामुळे हे दोष कोष्ठामध्ये साठून राहत असतात आणि नंतर हळूहळू त्याचं रूपांतर द्रव भागामध्ये झाल्यामुळे पाणी साठून राहणं अशा पद्धतीची ही लक्षणं दिसत असतात. पाणी खूप साठून राहिल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून हळूहळू फुफ्फुसावर व्हायला सुरुवात होत असते, दम लागणं वगैरे अशा पद्धतीची लक्षणं दिसत असतात. बऱ्याच रुग्णांमध्ये अर्श किंवा मुळव्यासारखे त्रास सुद्धा सुरू होत असतात आणि अशा लोकांमध्ये कितीतरी पेशंटमध्ये टॅपिंग करणं किंवा फक्त तात्पुरतं पाणी काढून घेणं अशा पद्धतीने चिकित्सा केली जाते. पण तशा टॅपिंग करण्याची जर सवय झाली तर पुन्हा पुन्हा पाणी तयार होण्याची टेंडन्सी उलट वाढत जाते. त्याच्यामुळे मूळ कारणाची चिकित्सा म्हणजे बहुतांश किडनी विकारांमध्ये सुद्धा जलोदर होण्याची टेंडन्सी खूप जास्त प्रमाणात दिसून येते. त्याच्यामुळे किडनीचा जर विकार असेल, किडनी फेल्युअरमुळे किंवा किडनीचं काम व्यवस्थित होत नाहीये त्याच्यामुळे जर जलोदर झालं असेल तर त्याप्रमाणे किडनी विकारांसाठी चिकित्सा आणि जलोदर या आजारासाठी चिकित्सा होणं गरजेचं असतं. किंवा यकृत विकारांमुळे यकृताचं काम व्यवस्थित होत नाहीये, पोर्टल हायपरटेन्शन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जर जलोदर किंवा असायटिस सारखा व्याधी झालेला असेल तर यकृत विकारांसाठी चिकित्सा. त्याचप्रमाणे उदरकच मोठा आहे म्हणजे हा जलोदर हाच एक स्वतः व्याधी मोठा आहे, त्यामुळे त्यानुसार त्याप्रमाणे चिकित्सा होणं खूप गरजेचं असतं. अशा पेशंटमध्ये गोमूत्राचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. गोमूत्र जर तुम्ही चार पदरी फडक्यातून 7 वेळा गाळून घेतलं आणि ते सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरुवात केली, पुनर्नवासारखा काढाचा सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरुवात केली, त्याचप्रमाणे स्त्रोतरोध जो काही झालेला असतो, मल शरीरात साठून राहणे हे प्रमुख कारण असल्यामुळे अशा लोकांमध्ये सुद्धा विरेचनाचा उपयोग अतिशय चांगला होत असतो. फक्त ते रुग्णाचं बल बघून झालं पाहिजे, कारण अशा रुग्णांमध्ये खूप दुर्बलता आलेली असते, अग्निमांद्य झालेलं असतं, पचनाचं काम व्यवस्थित होत नसतं, मलभाग शरीरात साठून राहिलेला असतो, शारीरिक बल कमी झालेलं असतं. त्यामुळे त्यानुसार रुग्णाच्या बलाचा विचार करून पंचकर्म होणं गरजेचं असतं किंवा त्यानुसार तुम्ही औषधं जी काही देत आहात, कारण ह्याच्यात मल साठून राहिलेला बाहेर पडणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. तो साठून राहिलेला मल असाच जर राहिला तर त्याच्यामुळे लक्षणं वाढत असतात. त्यामुळे जलोदरामध्ये सुद्धा हे पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी गोमूत्रासारखी तीक्ष्ण औषधं, भेदन औषधं आवश्यक असतात. पण त्याचबरोबर अग्निमांद्य कमी करणारे म्हणजे अग्नी वाढवणारी औषधं वापरणं हे खूप गरजेचं असतं. त्या पद्धतीने उपचार होणं गरजेचं असतं. रुईच्या काढ्यासारखा रुईची पानं असतात, रुईच्या पानांचा काढ्याचा उपयोग सुद्धा ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि मूळ कारणासाठी चिकित्सा म्हणजे यकृताचं कार्य वाढवणं ही गोष्ट सुद्धा महत्वाची असते. त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे. आणि हे मलभाग बाहेर पडण्यासाठी म्हणून जर उपचार झाले तर जलोदर सुद्धा पूर्णतः बरं होऊ शकतं. म्हणजे पोटाचा घेर इतका वाढलेला असतो आणि इतकं पाणी साठलेलं फक्त आयुर्वेदिक औषधांच्या साह्याने सुद्धा बाहेर पडू शकतं किंवा आजार तो पूर्णतः बरा होऊ शकतो. याची बऱ्याच जणांना कल्पना नसते आणि सतत पाणी साठलं की टॅपिंग करून घे किंवा पाणी काढून घे असे बरेच पेशंट रुग्ण करत राहिलेले असतात. नक्कीच, म्हणजे अगदी चिवट असलेला जलोदरासारखा विकार सुद्धा आयुर्वेदाने कसा बरा होऊ शकतो याचं एक सुंदर मार्गदर्शन आता आपल्याला डॉक्टरांनी केलं. प्रेक्षको, आता वेळ झाली आपल्या आजचा आरोग्य सल्ला जाणून घेण्याची. तो काय आहे ते बघूया. आजचा आपला आरोग्य सल्ला यकृताच्या आरोग्यासाठी आहे. मद्यपान व धूम्रपान हे यकृताच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. प्रिझर्वेटिव्ह, केमिकलयुक्त, अनैसर्गिक, कृत्रिम पदार्थांचं सेवन टाळावं. जंक फूड, पचायला जड अशा आहाराच्या सेवनाने कालांतराने यकृताच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मुळ्याचा रस हा यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आहे. प्रेक्षक, आजच्या डॉक्टरांशी म्हणजे डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट ॲड्रेस आता आपण जाणून घेऊया. तो काय आहे ते पाहूया. ओंकार आयुर्वेद, पुणे, खजिना महाल, 2रा मजला, 1471 सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030. मुंबईमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, 2ऱ्या व 3ऱ्या रविवारी शिवाजी पार्क, दादर येथे. दूरध्वनी क्रमांक 020 244 30 518
किंवा 9. मोबाईल क्रमांक आहे 9821999851. दुसरा क्रमांक आहे 9011640352. वेबसाईट ॲड्रेस आहे www.omkarayurved.in. आपली चर्चा चालू आहे यकृताचे विकार आणि आयुर्वेदावर. डॉक्टर, यकृताच्या जवळच आपली एक ग्रंथी, एक आपला अवयव असतो तो म्हणजे पित्ताशय, आणि यामध्ये कधी कधी खडे होतात ज्याला आपण गॉल ब्लॅडर स्टोन्स असं म्हणतो. आयुर्वेदानुसार यावर कशी चिकित्सा केली जाऊ शकते? पित्ताशयात खडे होणं हा संबंध त्रास असला पित्ताशयात खडे होण्याचा तरी त्याचा मूळ संबंध हा यकृताशी असतो. यकृतामध्ये पित्त तयार होण्याचं काम होत असतं. जे यकृतामध्ये नॉर्मल गुणधर्माचं पित्त तयार झालं नाही, त्यातली द्रवता तीक्ष्णता कमी झाली तर असं हे पित्त पित्ताशयाच्या पिशवीत येऊन साठून राहतं आणि ते पित्त साठून राहिल्यामुळे जेव्हा त्याची घनता वाढत जाते तेव्हा त्याला खडे तयार होत असतात. आता आपल्याला इथं स्लाइडमध्ये दिसतंय की पित्ताशयात खडे झाले की उजव्या बरगडीखाली दुखणं, पोट सतत फुगल्यासारखं वाटणं, भूक कमी होणं, अपचन, अजीर्णाचा त्रास, पोट साफ न होणं अशी लक्षणं जनरली दिसत असतात. बऱ्याच वेळेला काय होतं, पित्ताशयामध्ये खडे असले की ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. पण बऱ्याच रुग्णांमध्ये असं दिसून येतं की पित्ताशयाच्या खड्या असल्यामुळे जर पित्ताशयाची पिशवी जरी काढून टाकली तरी बऱ्याच रुग्णांना त्रास हा तसाच दिसत असतो. कारण पित्ताशयाच्या खड्यामध्ये पित्ताशयात खडे होण्याचं मूळ कारण हे यकृतामध्ये नॉर्मल गुणधर्माचं पित्त तयार न होणं हे असतं. त्याच्यामुळे जरी पित्ताशयाची पिशवी काढून टाकली, शस्त्रकर्म केलं तरी तो आजार पूर्ण बरा झाला असं होत नाही. त्याच्यामुळे मूळ यकृतावर चिकित्सा करणारी औषधं करणं गरजेचं असतं. आयुर्वेदाने ह्याचा कफावृत्त समान असा विचार केलेला आहे आणि त्या पद्धतीने उपचार केले तर हे पित्ताशयातली खडे सुद्धा हळूहळू विरघळू शकतात. अगदीच बरोबर. डॉक्टर, जाता आता अगदी थोडक्यात आपण प्रेक्षकांना यकृताच्यासाठी आहार, पथ्य, अपथ्य याबद्दल काय सांगाल? यकृत हे रक्त व स्रोतसाचं मूलस्थान म्हणून सांगितलेलं आहे. पित्त तयार होणारा प्रमुख अवयव म्हणून सांगितलेला आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टींमुळे रक्ताची दृष्टी लवकर होऊ शकते, ज्याच्यामुळे पित्त वाढू शकतं, अशा सर्व गोष्टी, आंबट आंबवलेले पदार्थ, लोणचे, पापड जास्त प्रमाणात घेणं, अति प्रमाणात पेस्ट्रीज किंवा अति प्रमाणामध्ये बेकरी पदार्थ जास्त प्रमाणात घेणं, याचा परिणाम सुद्धा यकृतावर होत असतो. फॅटी लिव्हर होण्याकडे टेंडन्सी जास्त प्रमाणात वाढत असते. त्याचप्रमाणे जागरण जास्त प्रमाणात असणं, आहाराच्या वेळा ह्या रेग्युलर नसणं, ह्या सगळ्याचा परिणाम हळूहळू यकृतावर होत असतो. आणि यकृत त्याच्या 9पट पद्धतीने जरी तो वर्कलोड सहन करू शकत असलं तरी सतत अशाच आहारांचं सेवन झालं तर त्याचा परिणाम हा एक दिवस यकृतावर झाल्याशिवाय राहतच नाही. अगदी बरोबर. फारच सुंदर माहिती आपल्याला डॉक्टरांनी दिलेली आहे. आपलं शरीर हे पूर्णतः निरोगी असणं हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. सर्व प्रकारच्या सुखांमध्ये उत्तम आरोग्य हेच खरं सुख मानलं आहे आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी, दीर्घायू सुखायू होण्यासाठी प्रत्येकानेच विशेष प्रयत्न घ्यायला हवे. यकृत हे आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. पचन संस्थेत ते एक महत्त्वाचं कार्य बजावतं. रक्ताचं शुद्धीकरण करणं, विषद्रव्यांचा निचरा करणं, ग्लुकोजचा साठा करणं असे अनेक कार्य यकृत बजावत असतं. यकृताचे विकार आणि त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने कशी चिकित्सा केली जाऊ शकते याचं सुंदर आणि सखोल मार्गदर्शन आज डॉक्टर सत्येन गुजर यांनी आपल्याला केलं. ते नक्कीच आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरलं असेल. म्हणूनच मी आपल्यातर्फे तसेच सह्याद्री वाहिनीतर्फे त्यांचे विशेष आभार मानते. धन्यवाद डॉक्टर.